नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 11 वाजता आहेत. महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला बातमी आहे महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात एक महत्त्वाची बैठक होणार आहे. तिढा असलेल्या जागांवरती आता दुसऱ्या टप्प्यातील जागा वाटपाच्या बैठकांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळते. आज चर्चा करून उद्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलावरती शिक्कामोर्तब होणार आहे. गेल्या आठवड्यात तीनही पक्षातील नेत्यांनी सर्व 288 जागांचा आढावा घेत चर्चा केली होती. मात्र त्यापैकी सुमारे 30 ते 35 जागांवरती महाविकास आघाडीतील पक्ष आग्रही आहेत. त्यामुळे तिढा असलेल्या या जागांवर आता दुसऱ्या टप्प्यातील जागा वाटपाच्या बैठकांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळते. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आहेत आपल्या सोबत. प्रणाली, जागा वाटपाच्या चर्चेसाठी महाविकास आघाडीच्या बैठकावर बैठका होत आहेत, काय माहिती? आता घटस्थापना जवळ येऊन ठेपलेली आहे आणि घटस्थापना झाल्यानंतर नवरात्रीमध्ये महाविकास आघाडीची एक यादी जाहीर होणं अपेक्षित आहे. गेल्या आठवड्याच्या अगदी सुरुवातीलाच एक बैठक झाली होती आणि त्यानंतर आपण बघितलं की आठवड्यावर कुठल्याही बैठका झाल्या नाही. वेगवेगळ्या ज्या यात्रा पक्षांच्या चालू आहे त्या यात्रा किंवा सभा झाल्या. परंतु आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीची तीनही पक्षांची बैठक होते आणि आजच्या बैठकीमध्ये ज्या वादग्रस्त राहिलेल्या आहेत, जी माहिती मिळते त्यानुसार 128 जागा ज्या आहेत साधारणपणे त्या पहिल्याच बैठकीमध्ये क्लिअर झालेल्या होत्या. परंतु 76 ते 78 जागा अशा आहेत ज्याच्यावर या दोन्ही पक्षांमध्ये तीनही पक्षांमध्ये वाद आहे आणि त्यामुळे त्या जागा लवकरात लवकर कमी करून तो आकडा कमीत कमीवर आणण्याचा प्रयत्न आहे. कारण आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये या महत्त्वपूर्ण बैठका होणार आहे आणि 3 तारखेला पहिली यादी जाहीर होईल. 3 तारखेनंतर पहिली यादी जाहीर होईल. परंतु ज्या वादग्रस्त जागा आहेत त्या सुद्धा लवकरात लवकर सोडवल्या गेल्या पाहिजे असा आग्रह तीनही पक्षांचा आहे आणि त्यामुळे आज आणि उद्या असं 2 दिवस महत्त्वपूर्ण या जागा वाटपाच्या बैठका होणार आहेत. बैठक साधारणतः 11:30-12च्या सुमारास ट्रायडेंट हॉटेलमध्ये सुरू होईल. तत्पूर्वी काँग्रेसची एक इंटरनल बैठक या जागा वाटपाच्या संदर्भामध्ये सुरू आहे. काँग्रेस यावेळच्या जागा वाटपामध्ये आग्रही भूमिका घेतेय. लोकसभेला जरा त्यांनी एक पाऊल मागे ठेवलेलं होतं, परंतु लोकसभेमध्ये जे यश मिळालेलं आहे त्या यशामुळे काँग्रेसचा कॉन्फिडन्स खूप जास्त वाढलेला आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या वतीनं केला जातो आहे आणि त्यासाठी शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल या दोनही पक्षांवर आपलं प्रभुत्व राहावं किंवा या दोन्ही पक्षांवर आपण वरचढ राहावं असा प्रयत्न यावेळेला काँग्रेसच्या वतीनं होताना आपल्याला बघायला मिळतोय. बिलकुल, धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीसाठी.